शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली। या यादीमध्ये शरद पवारांनी परळी मतदारसंघातून अजित पवारांचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे आता परळी मतदारसंघात तगडी फाईट होण्याची शक्यता आहे। बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात आणि पवारांच्या राष्ट्रवादीने धनंजय मुंडेंना उमेदवारी दिली होती। त्यामुळे शरद पवार आता मुंडे विरोधात कोणता उमेदवार उभा करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि शेवटी शरद पवारांनी या मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पाहायला मिळणार आहे। बीड जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी समाज यांच्यात संघर्ष सुरू आहे। लोकसभा निवडणुकीत दोन्ही समाज एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिले होते। मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांचा मोठा प्रभाव या जिल्ह्यात आहे। त्याच बीडमध्ये शरद पवार यांनी राजेसाहेब देशमुख यांच्या रूपाने मराठा कार्ड खेळत मोठा डाव टाकला। त्यामुळे परळीच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं। परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करताच इच्छुक आणि संभाव्य उमेदवार असलेल्या राजेभाऊ फड यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। राजेभाऊ फड यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले शरद पवारांचे आणि पक्षाचे बॅनर संतप्त कार्यकर्त्यांनी फाडून टाकले। त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत वाद उफाळून आला असल्याचं बोलल्या जात आहे। परळी येथील शरद पवार यांच्या पक्ष कार्यालयावर दगडफेक सुद्धा करण्यात आली आणि त्याचे बॅनर सुद्धा फाडण्यात आले अशी माहिती समोर आली। राजेसाहेब देशमुख यांनी अनेक वर्ष काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे। तसेच त्यांनी बीड जिल्हा परिषदेत शिक्षण आणि आरोग्य सभापती पदही सांभाळलं आहे। ते काँग्रेसच्या रजनी पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। तसेच ते कोल्हापूरचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची व्याही आहेत। मागच्या महिन्यात त्यांनी काँग्रेसची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्यानंतर शरद पवारांनी राजेसाहेब देशमुख यांना परळीमधून विधानसभेची उमेदवारी दिली। राजेसाहेब देशमुख हे अंबाजोगाई तालुक्यातील माकीगाव येथील मूळ रहिवासी आहेत। ग्रामपंचायत सदस्य ते अंबाजोगाई पंचायत समितीचे उपसभापती, बाजार समितीचे संचालक, अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा गटाचे जिल्हा परिषद सदस्य असा त्यांचा राजकीय प्रवास आहे। परळी विधानसभा मतदारसंघात अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर, घाटनांदूर, पाटोदा आणि पट्टी वडगाव हे जिल्हा परिषदेचे 4 गट समाविष्ट आहेत। या अंतर्गत 60 गावं येतात। परळी विधानसभा मतदारसंघात परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील मिळून एकूण 230 गावं असल्याची माहिती नुकतीच औरंगाबाद खंडपीठात दाखल एका याचिकेतून सादर करण्यात आली। अंबाजोगाई तालुक्यातील 60 गावांपैकी बहुतांश गावं ही मराठा बहुल आहेत। राजेसाहेब देशमुख हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी जोडलेले होते। वर्षभरातील त्यांच्या आंदोलनादरम्यान अनेक वेळा त्यांनी आंतरवली सराटी येथे जाऊन भेटी दिल्या होत्या। नुकतीच त्यांनी शरद पवार यांच्या एका शिष्टमंडळासोबत भेट घेतल्यानंतर तेच शिष्टमंडळ घेऊन ते आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी गेले होते। 2 महिन्यांपूर्वी परळीत धनंजय मुंडेंच्या विरोधात शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून काढलेल्या मोर्चामध्येही ते सहभागी झाले होते। परळीमधून धनंजय मुंडेंविरोधात 1,10,000 संख्येने असलेला मराठा समाज, 40 ते 45 हजारांच्या संख्येने असलेला धनगर समाज आणि मुस्लिम दलित मतांची एकत्रित मोठ बांधण्याचं सूत्र शरद पवारांसोबतच्या बैठकीत ठरलं। त्याला बैठकीत उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी दुजोरा सुद्धा दिला। कोणी कितीही नाही म्हटलं तरी बीड जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी समाज यांच्यात सुप्तपणे संघर्ष सुरू आहे। लोकसभा निवडणुकीत दोन्ही समाज एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिले होते। मनोज जरांगे यांचा मोठा प्रभाव बीड जिल्ह्यात आहे आणि आता त्याच बीड जिल्ह्यामध्ये शरद पवार यांनी राजेसाहेब देशमुख यांच्या रूपाने मराठा कार्ड खेळत डाव टाकला। पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं? परळीचं मैदान कोण मारणार, राजेसाहेब की धनुभाऊ? ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता।